तर विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक विभाग तर यामध्ये भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे नाशिकसाठी. तर या भरतीसाठी तुमची मुलाखत होणार आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर यामध्ये जी पदे आहेत तर ती आहे के-जी टीचर. तर याच्या इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला मॉन्टेसरी किंवा ई-डबल-सी-ई-डी तुम्हाला इथे लागेल. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक. तर यासाठी इथं 38 जागा आहेत. तर यामध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, संगणक, चित्रकला, संगीत तर या विषयासाठी इथं शिक्षकांच्या जागा आहेत आणि यासाठी तुम्हाला बी-ए किंवा एम-ए किंवा बी-एस-सी, एम-एस-सी, डी-टी-एड, बी-एड किंवा ॲनिमेशन किंवा संगीत विरासत तर ही पात्रता तुम्हाला या पदांसाठी लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे क्रीडा शिक्षक. तर याच्या इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला बी-पी-एड किंवा एम-पी-एड किंवा एन-आय-एस इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे ग्रंथपाल. तर याच्या इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला बी-लिब किंवा एम-लिब इथं लागणार आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक विभाग, स्टेट बोर्ड, इंग्रजी माध्यम, विज्ञान शाखा तर याच्यासाठी इथं 5 जागा आहेत. त्यानंतर यामध्ये जे विषय आहेत तर इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायन आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला एम-ए किंवा एम-एस-सी किंवा बी-एड किंवा एम-एड इथं लागणार आहे. त्यानंतर वसतिगृह विभागासाठी इथं एन-सी-सी व मिलिटरी प्रशिक्षक इथं लागणार आहे. याच्या इथं 9 जागा आहेत. यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएट विथ एन किंवा एक्स आर्मी तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका, त्यानंतर वसतिगृह शिक्षक, त्यानंतर महिला वसतिगृह शिक्षिका. तर याच्या इथं 28 जागा आहेत. तर यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागेल किंवा डी-टी-एड, बी-एड. त्यानंतरचे पद आहे वैद्यकीय अधिकारी. तर याची इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला बी-ए-एम-एस किंवा बी-एच-एम-एस किंवा एम-बी-बी-एस इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे वसतिगृह आया. तर याच्या इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी उत्तीर्ण इथं लागणार आहे. त्यानंतर शिक्षकेतर कर्मचारी. तर यामध्ये ज्या जागा आहेत तर त्या आहे प्रयोगशाळा सहाय्यक. तर याची इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला बी-एस-सी किंवा एम-एस-सी इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे लिपिक. तर याच्या इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला बी-ए किंवा बी-कॉम लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे डेटा एंट्री ऑपरेटर. तर याच्या इथं 2 जागा आहेत. यासाठी तुम्हाला बी-ए किंवा बी-कॉम व इथं एम-एस-सी किंवा टॅली तुम्हाला इथं लागेल. त्यानंतरचे पद आहे शिपाई. तर याचे इथं 10 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सुरक्षा रक्षक. तर याच्या इथं 7 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वी लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे वाहन सुपरवायझर. तर याची इथं 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला मेकॅनिकल डिप्लोमा किंवा बी-ए मेकॅनिकल इथं लागणार आहे. त्यानंतरचे पद आहे सुपरवायझर. तर याची इथं 3 जागा आहेत. यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी लागेल. त्यानंतरचे पद आहे स्वीपर. तर याची इथं 4 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 5वी उत्तीर्ण लागणार आहे. त्यानंतर आचारी. तर याची इथं 2 जागा आहेत. त्यानंतर आचारी मदतनीस याच्या पण इथं 2 जागा आहेत. त्यानंतर भांडे साफसफाई. तर याची इथं 1 जागा आहे. त्यानंतर प्रसाद वाटप पुरुष. तर याच्या इथं 6 जागा आहेत. त्यानंतर भाजी कटिंग पुरुष याची इथं 1 जागा आहे. त्यानंतर आश्रम मदतनीस. तर याची इथं 3 जागा आहेत. तर या पदांसाठी तुम्हाला 5वी उत्तीर्ण लागणार आहे. तर या जागांचा तपशील तुम्ही इथं बघून घ्यायचा आहे. तर टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी पास उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाईल. त्यानंतर इंग्रजी माध्यमांसाठी इंग्लिश स्पीकिंग स्किल इथं अनिवार्य आहे. तर उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रे व झेरॉक्स प्रती यासोबत इथं मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. त्यानंतर तुमची जी मुलाखत आहे तर ती 20-21 व 23-24 एप्रिलला इथं होणार आहे 10 ते 4 या दरम्यान. त्यानंतर तुमची जी मुलाखत होणार आहे तर त्याचा इथं पत्ता दिलेला आहे. आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, मुक्काम पूर्णगाव, पोस्ट जळगाव नेऊर, तालुका येवला, जिल्हा नाशिक. तर येथे तुमची मुलाखत होणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता.